बॉसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करू आणि बॉसच्या मार्गदर्शनाखाली जितके बी निवडणूक असाल त्याच्यामध्ये यश भेटणार आहे. पहिला यश आम्हाला भेटलेला आहे बॉसच्या मार्गदर्शनाखाली, मेघना दिदीच्या मार्गदर्शनाखाली पहिला यश आम्हाला भेटलेला आहे. त्याच्यामुळे 100% शिवसेनाचा खूप मोठा अनुभव त्यांना आहे, पक्षाचा सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची निवडणूक, पुढची हालचाल बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू. आज बॉसचा 6 वाजता ते येणार आहे, जंगी स्वागत त्यांचा करू परभणी जिल्ह्यामध्ये. आणि मोठी ताकद शिवसेनाची परभणी जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बळ भेटलेला आहे. आज एक विधान परिषदचा निर्णय लागला आणि बॉस परभणी देते. शिवसेनासाठी आज परभणी जिल्ह्यासाठी चांगला दिवस आहे. सगळे शिवसेना कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे. असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा परभणी जिल्हा जो आहे तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला 100% होणार. एकनाथ शिंदे साहेबांचं जे काम आहे तळागाळापर्यंत, जे लोकांपर्यंत गोरगरिबाला न्याय द्यायचं काम आहे आणि इथली सगळी नाडी बॉसला माहिती आहे. त्यामुळं बॉसचं काम आणि वरी आमचा बॉस, 2 बॉस आमच्या पक्षात, एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे मेन बॉस आणि परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू बॉस. त्याच्यामुळे शिवसेना तळागाळापर्यंत जायचं काम आम्ही सगळे शिवसैनिक बॉसच्या मार्गदर्शनाखाली करू. महायुतीचे मोठ्या प्रमाणावर होत असताना तुम्हाला पहिल्या पसंतीची मतं कसं पाहतायचं? आता ते बघितले नाही मी, बघितल्यावर सगळं मी त्याच्यावर सांगन. आता वरिष्ठ लेवलवर एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब त्याच्यावर सगळं बोलतील आणि वरच्या लेवलवर सगळी गोष्टी होतील. आज जे मतदान झालं, सगळ्या लोकांना जे मतदान केलं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या यशाचं श्रेय कसं पाहता? कोणाला यशाचं क्रेडिट काय, जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर असू द्या, रामप्रसाद बोर्डीकर साहेब असू द्या, सुरेश वरपुडकर साहेब माजी आमदार असू द्या, आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे खासदार सन्माननीय बंडू जाधव साहेब असू द्या, हिंगोलीचे आमदार आमचे मोठे भाऊ आमचे नेते संतोष बांगर साहेब असू द्या, त्याच्यानंतर आमचे राजू नवगुरे साहेब असू द्या, मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, आमचे जिल्हा प्रमुख विशाल भाऊ कदम साहेब असू द्या, सर्वच आमचे शिवसेनाचे, भाजपचे, राष्ट्रवादी सगळे लोकांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त आपण करतो. 266 मतदारांपर्यंत वैयक्तिक भेटला होता. काय मतदारांचं म्हणणं होतं? कसं चांगल्या प्रकारचं महायुतीला सगळ्या लोकांना दिलेलं आहे यश आणि महायुतीचे विकासाचे माता एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासावर सगळ्या लोकांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यांच्यामुळे माझा विजय झालेला आहे.